याला म्हणायचं पुत्र भावाईचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आमची पोरं वडिलांनी मिळवलेलं सगळं घालवतात. वडील म्हणतात आम्हाला मिळालं नाही, आमच्या पोरांना मिळावं म्हणून कमवून ठेवतो. परवा एका आजोबांना विचारलं, म्हणले एवढी चिंता का करताय तुम्ही, का बरं चेहऱ्यावर चिंता आहे, 7 पिढ्या बसून खातील एवढं तुम्ही कमवून ठेवले. ते म्हणले बाई ग 8वी पिढी काय खायली याची चिंता लागली. आम्ही कशाची चिंता करतो. चिंता चिता समायुक्ता बिंदू मात्रम विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. एका अनुस्वाराचा फरक आहे. निर्जीव माणसाला जाळण्याचं काम चिता करते, सजीव माणसाला जाळण्याचं काम चिंता करते. मग ही चिंता सोडावी, परमेश्वराला शरण जावं. तुकोबराय त्याची स्तुती करतात, देवा तू कसा आहेस, तू धर्माची मूर्त आहेस. अवतार घेतला षडगुणैश्वर्य संपन्न म्हणून. कृष्णावतारामध्ये ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. येणे कारणे भगवंत जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. भग म्हणजे गुण आणि वान म्हणजे व्यापण. गुणांनी जो व्याप्त आहे त्याला भगवान म्हटलंय. आणि असा गुणाधीश गुणांचा स्वामी असलेला भगवंत आहे. त्याच्याकडे किती गुण आहेत, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य. तो ज्ञानी आहे. कुठलं ज्ञान, फिजिक्स केमिस्ट्री झूलॉजी बायोलॉजी असलं ते तर होतच हो, त्याला ते तर होतच. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान असणं अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचं आहे ना. मी कोण, स्वतःला कायम प्रश्न विचारत राहायचे, हु आय एम, हु आय एम, हु आय एम. बघा ना, विचारलं का कधी आपण स्वतःला प्रश्न, मी कोण. उत्तर मिळतं अमुक अमुक अमुक, माझं नाव, माझ्या देहाला दिलेलं नाव, मी कोण आहे, अमुक अमुक अमुक. परत एकदा विचारायचं, हु आय एम. आता सांगितलं की अमुक 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 माझं नाव, नाही मी अमक्या अमक्याचा लेख. बर, परत विचारायचं, मी कोण. मी या गावचा एक नागरिक आहे, या देशाचा एक नागरिक आहे, मी कोण. परत विचारत राहायचं. मग आम्हाला एक दिवस उत्तर मिळतं, अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे, मी तोच आहे, मी त्या भगवंताचा एक अंश आहे. जे निवृत्तीनाथांना उत्तर मिळालं, जे ज्ञानोबांना उत्तर मिळालं, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कला तो पौर्णिमा, हे निवृत्तीनाथांना मिळालेलं उत्तर आहे. जे ज्ञानोबांना मिळालं, अनंत वेशे अनंत रूपे देखील आम्ही त्यासी, बाप रखुमा देवीवर खूण बाणली तैसी, योगी या दुर्लभ तो मिया देखिला साजणी. योग्यांना दुर्लभ असलेला सुद्धा परमेश्वर निर्गुण परमात्मा तो मला बघायला मिळाला. आता धर्माला म्हणजे तुकोबरायांनी त्याला धर्माची मूर्त म्हटलंय. धर्म या संकल्पनेमध्ये देवाला ठेवलंय. धर्म म्हणजे देव, साक्षात धर्म. धर्मच अवताराला आला भगवान गोपालकृष्णांच्या रूपाने. म्हणून तर कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणून रथाचं सारथ्य करत असताना धर्माचंच संरक्षण करण्याकरता धर्मच स्वतःच उभा राहिला. दुर्योधनाला लाख समजावून सांगितलं होतं, बाबा रे सोड असत्याची बाजू. शिष्टाई करता गेले होते की नाही तिथं, कुठे गेले होते आपण, जागे आहेत ना सगळे. शिष्टाई करता भगवान गोपालकृष्ण गेले दुर्योधनाच्या त्या कौरवांच्या सभेमध्ये. समजावून सांगितलं, दुर्योधना पांडवांना काही नको रे बाबा, 5 गावं मावतील एवढी जमीन दे आणि रिकामा हो ना, कशाला काळजी करतोस, नको ते युद्ध. दुर्योधन म्हणतो 5 गावच काय, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा पांडवांना मिळू देणार नाही, काय करायचं ते कर म्हणले कृष्णा. तुला मी धर्माच्या 4 गोष्टी सांगतोय ऐक. दुर्योधन म्हणतो जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती. मी धर्म जाणतो पण मी धर्माने वागू इच्छित नाही, माझी ती प्रवृत्तीच नाही. मी धर्म जाणत नाही असं नाही, मी धर्म जाणतो. जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. मी अधर्म जाणतो पण मी अधर्म सोडणार नाही, तिकडून निवृत्ती घेणारच नाही. त्यामुळे धर्म अधर्म खरा समजावून सांगण्याकरता भगवंतालाच धर्म रूपाने अवतीर्ण व्हावं लागलं. आणि मग धर्मपालन करणाऱ्यांच्या मागे स्वतः हा धर्म उभा राहिला. धर्माचं रक्षण करणाऱ्यांच्या मागे स्वतःच धर्म रक्षण करता उभा राहिला. कशा पद्धतीने रक्षण केलं, किती पद्धतीने रक्षण केलं हे मी सांगायला नको. कृष्णचरित्र रामचरित्र आपण जाणता. रावणाचा विध्वंस केला, रावण वध केला, खऱ्या अर्थी धर्मरक्षण केलं भगवंतांनी. कंसाच्या छातीवर मुष्टी प्रहार, त्रैलोक्याचा भार होऊन भगवंत आले, कंस संपला. धर्माचं रक्षण केलं भगवंतांनी. अनेक भक्तांचा संहार केला, पालन केलं, पोषण केलं. अनेक अवतारामध्ये प्रल्हादासारख्या लहान बाळासाठी भगवंत त्या दैत्याच्या सगळ्या अटी मंजूर करून ना मानव ना दानव, ना घरात ना बाहेर, ना दिवसा ना रात्री म्हणून नरसिंह रूपाने जन्माला आले, अवतार घेतला.
काय करावं या धर्माच्या मूर्तीने? साक्षात धर्मच पुन्हा 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 भगवत अवतार म्हणून जन्म घेत होता, मूर्त स्वरूपामध्ये येत होता. म्हणून तुकोबरायांनी त्याचं गुणगान गायलं, त्याची स्तुती केली. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आणि आता देवा तू असा आहेस ना, तू एवढा मोठा आहेस ना, तुझी सत्ता, तुझं सर्व व्यापकत्व, तुझं सामर्थ्य मी तुला सांगतोय, त्याची प्रार्थना केली बरं का. आता ज्याला मागायचंय तो केवढा मोठा आहे महाराज त्याचं वर्णन करतात. तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. एवढा व्यापक आहे भगवंत, किती त्याचं व्यापकत्व सांगावं. विश्वरूप दर्शन युगामध्ये भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला दर्शन देतात. अनंत रूपोदर वक्त नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यम न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. अनंत बाहूदर वक्त नेत्रम, आधी नाही अंत नाही मध्य नाही, काहीच कळेना त्याचं. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, केवढी मोठी व्याप्ती आहे त्याची. तुकोबा म्हणतात तू आकाश आहे इतका विशाल आहेस आणि अणोरणीयान महतो महियान असं श्रुती सांगते. म्हणजे मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतोस आणि हत्ती होऊन हत्तीच्या देहात राहतोस, हे तुझं सर्व व्यापकत्व आहे. मग अशा भगवंताला मागायचंय, मग मागणं सुद्धा तसंच नको का? मागणं तसंच मागितलं पाहिजे ना. आता हे आमचं मागणं फार वेगळं असतं, आमची झोळी कायम फटकीच असते, किती द्या. वास्तविक त्यांनी आम्हाला इतकं दिलंय बरं का, पण तरी सुद्धा आमचं मागणं काही केल्या संपतच नाही. जुनं भावगीत मी बऱ्याचदा म्हणते, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल कदाचित. जे वांछिले ते तू दिले. किती देतो तू? इच्छा करा, तो कल्पतरू आहे. इच्छा करायचा अवकाश भगवंत देतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे वांछिले ते तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. जे वांछिले ते तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा. वा वा, काय सामर्थ्य आहे त्याचं. या मातीचे आकाश तू, या मातीचे आकाश तू, शिशिरात या मधुमास तू, शिशिरात या मधुमास तू. देशी मृता तू अमृता, देशी मृता तू अमृता. पुरुषोत्तमा हे आदिमा हे आदिमा हे अंतिमा. देणे तुझे तुझे श्री, देणे तुझे तुझे श्री. झालो ऋणी जन्मांतरी, झालो ऋणी जन्मांतरी. अपकार मी, अपराध मी, अपकार मी, अपराध मी. परी तू क्षमा हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा, हे आदिमा हे अंतिमा. दाता असलेला भगवंत आम्ही कितीही मागायला गेलो तरी आमची झोळी कायम फाटकी असते. आम्हाला कितीही त्यांनी दिलं तरी सुद्धा, पण त्याच्याकडे काय मागायचं असतं खरं सांगू का. पेशवाईतली एक गोष्ट आमचे जुने कीर्तन करणारे, ती कीर्तनामध्ये शक्यतो हा दृष्टांत बऱ्याचदा सांगायचे. पंडिती काव्य ज्याला म्हणतात बरं का, डोंगर पोखरून उंदीर काढणे, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल.
काय पेशवाईच्या काळामध्ये पेशवे सरकार असे निघालेत रस्त्यानी आणि थंडीचे दिवस एक असा रस्त्यावर माणूस बसलेला आहे. आता दाता कोण आहे म्हटल्यानंतर काय मागितलं पाहिजे? तुकोबारायांना ठाऊक आहे देणारा सर्वज्ञ सर्वसाक्षी सर्वशक्तिमान भगवंत आहे. मग त्याच्याकडं मी काय मागितलं पाहिजे म्हणून तुकोबाराय पुढचं मागणं मागतातच आहे. पण देणारा कोण आहे याची ओळख होणं फार गरजेचं असतं. मग काय मागितलं जावं? ते पेशवे असे निघाले होते रस्त्यानी. एक माणूस असा थंडीने कुडकुडत त्या कठ्ठ्यावर बसलेला आणि पेशव्यांनी त्याला विचारलं, बाबा रे काही तुला हवं आहे का, काही मदत हवी आहे का? तो म्हणाला हो हो. आणि त्यांनी मागायला सुरुवात केली. येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा रामस्त्री नाम काना त्यजुनी उरत जे पीडिते फार आम्हा हस्ती हस्तैंद्र वृंदांतक मुख रिपुचे नाम पूर्वार्ध नाही याला स्मासुतेशा अरी अनुज सखी स्वल्पही येत नाही. पंढरीनाथ महाराज की जय. आता याचा सगळ्याचा अर्थ मी थोडक्यात सांगते, आपण टेन्शन घेऊ नका अजिबात. येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा. आता पटपट पटपट जागे असेल तर मला उत्तर द्या, ते रिवर्ब बंद करावं. पंढरीनाथ महाराज की जय. येथे सह्याद्री कन्या. सह्याद्री पर्वत आहे, पर्वताची कन्या कोण कोण? बोला ना तुम्ही, जागे आपली ओळख नाही का? तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? हा म्हणा ना. येथे सह्याद्री कन्या. सह्याद्री कन्या म्हणजे पर्वताची मुलगी. कुणाला म्हणता येईल? कुणाला? जी पर्वतातून उगम पावते ना ती कोण? नदी. याला पंडिती काव्य म्हणायचं बरं का. सह्याद्री कन्या पतिसुत ललना. तिचा पती म्हणजे कोण? बोला पटपट, पूर्वरंग संपवायचंय पटकन आपल्याला. येथे सह्याद्री कन्या पती. तिचा पती समुद्र. नदी कुणाला जाऊन मिळते? समुद्राला. पतिसुत. आता त्याचा पुत्र कोण? समुद्राचा पुत्र कोण? येथे सह्याद्री कन्या पतिसुत. अडकली आपली गाडी इथं बरं का. आता सांगा पटकन, त्याचा पुत्र कोण? बरं जाऊ दे, आपण सगळे आपले ते दिवस आठवा बरं जुने. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा. आठवलं का आपलं आपलं सगळ्यांना? धन्वंतरी. काय पुढे? चंद्रमा. तो जो चंद्र आहे की नाही तो समुद्रातून आला म्हणून तो त्याचा पुत्र. हा, समुद्रातून निर्माण झाला तो पुत्र. मग येथे सह्याद्री कन्या पतिसुत. इथपर्यंत आलो आपण. चंद्रापर्यंत उत्तर आलं. ललना. चंद्राची ललना कोण? चंद्राची बायको कोण? शर्वरी असं म्हणतात. रात्र जी आहे ना ती चंद्राची ललना समजली जाते. येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा. रात्र यौवनामध्ये येते म्हणजेच मध्यरात्र होते. पहिल्या ओळीचा अर्थ आहे मध्यरात्र झाली आहे. पहिल्या ओळीचा अर्थ आहे मध्यरात्र झाली आहे. दुसरी ओळ. येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा रामस्त्री नाम काना त्यजुनी उरत जे पीडिते फार आम्हा. रामस्त्री. रामाची स्त्री सीता. नाम काना. सीता या नावातला एक काना आहे तो काढून टाका. काय उरतं? सीत. हा, रामस्त्री नाम काना त्यजुनी उरत जे पीडिते फार आम्हा. सीत म्हणजे आता उकडते सोडून दे आपण. सीत या शब्दाचा अर्थ आहे थंडी. दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे थंडी खूप वाजतीये. पहिल्या ओळीचा अर्थ आहे मध्यरात्र झालीये, थंडी खूप वाजतीये. आता हे साधं बोलता आलं असतं की नाही, पण हे पंडिती काव्य यालाच म्हणायचं. पुढची ओळ आहे. हस्ती हस्तैंद्र वृंदांतक मुख रिपुचे नाम पूर्वार्ध नाही. हस्ती म्हणजे हत्ती. हत्तींचे कळपच्या कळप. हस्ती हस्तैंद्र म्हणजे हत्तींचा तो राजा आहे ना, तो हत्तीचे कळप सुद्धा, त्यांचा वृंद म्हणजे कळप सुद्धा ज्याला घाबरून पळतात असा कोण आहे? हस्ती हस्तैंद्र. बरोबर आहे ना. सिंहाला घाबरून हत्ती सुद्धा पळतो. हत्तीचे कळप पळतात जंगलचा राजा असलेला. वृंदांतक मुख रिपुचे. आता सिंहाचं मुख असं मुख आहे असा कोण आहे? हस्ती हस्तैंद्र वृंदांतक मुख. सिंहाचं मुख आहे असा कोण आहे? आता मगाशी ज्याचं उदाहरण सांगितलं, नर
सिंह भगवंत आपले हस्ती हस्त इंद्र वृंदांतक मुख रिपूचे, त्याचा रिपू नरसिंहाचा रिपू कोण, कशा करता कुणाला मारण्याकरता नरसिंहाने अवतार घेतला, हिरण्यकश्यपू, नाम पूर्वार्ध नाही, म्हणजे हिरण्य आणि कश्यपू या नावातला पूर्वार्ध नाही. पूर्वार्ध म्हणजे हिरण्य काढून टाकलं, हिरण्य म्हणजे सोनं. हा श्री सुक्तामध्ये आपण ऐकतो, ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम. हिरण्य म्हणजे सुवर्ण, सोनं नाही म्हणजे थोडक्यात पैसा नाही, संपत्ती नाही आमच्याकडे. हा पहिल्या ओळीचा अर्थ आहे मध्यरात्र झालीये, दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे खूप थंडी वाजते, तिसऱ्या ओळीचा अर्थ आहे पैसा नाही कांबळं विकत घ्यायला. हा आणि मग शेवटचा अर्थ आहे या लागी क्ष्मा सुतेशा अरी अनुज सखी स्वल्पही येत नाही. क्ष्मा संस्कृतमध्ये क्ष्मा हा शब्द पृथ्वीला धरणीला वापरतात. क्ष्मा म्हणजे पृथ्वी. या लागी क्ष्मा सुतेशा, पृथ्वीची सुत म्हणजे कोण, धरणीतनं कोण, कुणाचा जन्म झाला बघा बाबा, आहेत ना सगळे जागे. सीता, तुम्ही म्हणाल हे कधी संपायचं, तिच्या धरणीतून सीतेचा जन्म झाला. सीत ईशा, सीतेचा ईश म्हणजे कोण, पती, तिचा पती कोण, सीतेचा पती राम. अरी, रामाचा अरी, या लागी क्ष्मा सुतेशा अरी, रामाचा अरी म्हणजे शत्रू कोण, रावण. अनुज, रावणाचा अनुज, अनुज म्हणजे धाकटा भाऊ कोण, कुंभकर्ण, चालेल ना कुंभकर्ण. अनुज सखी, आणि त्याची सखी कोण, कुंभकर्णाची सखी निद्रा, कायम तो निद्रेत असायचा ना. स्वल्पही येत नाही, पंढरीनाथ महाराज की हुश झाले एकदाची. या लागी क्ष्मा सुतेशा अरी अनुज सखी स्वल्पही येत नाही, म्हणजे झोप येत नाही. पहिल्या ओळीचा अर्थ आहे मध्यरात्र झाली आहे, दुसऱ्या ओळीचा अर्थ आहे थंडी खूप वाजते, तिसऱ्या ओळीचा अर्थ आहे पैसे नाही आहेत कांबळं विकत घ्यायला, आणि चौथ्या ओळीचा अर्थ आहे त्यामुळे झोप येत नाही. मग ते पेशव्यांनी त्याचं ते ऐकलं आणि ते म्हणले याची बुद्धिमत्ता किती मोठी आहे, वा वा वा. कांबळं तर दिलंच, पण कांबळं नावाचं गावच इनाम म्हणून त्याला देऊन टाकलं. अहो मागणारं कोण आहे, देणारं कोण आहे याची जाणीव ठेवावी आणि त्यानुसार मागणं मागावं. तुकोबरायांनी दाता किती सर्वश्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे त्याच्याकडे पाहिलं आणि मग मागणं मागतात. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, आणि मग मागणं मागतात देवा काय देशील, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. देवा द्यायचंच असेल तर असं दान दे किंवा असं इच्छा पूर्ण कर की या कर्मबंधनामध्ये मी अत्यंत वाईटरित्या फसलोय, मला या कर्मबंधनातनं सोडव, या संसार बंधनातनं मला सोडव. आणि आमच्या सगळ्या दुःखाला कारण जर कुठलं असेल ना तर आमचं कर्म, जे कर्म आम्ही अनेक जन्मांचं फळ म्हणून घेऊन आलोय, गाठोडं घेऊन आलोय, प्रत्येक जण या कर्माचं गाठोडं घेऊन इथं आलाय. हे कर्म तुम्हाला मला कुणालाच नाही चुकलं, या कर्माचे भोग भगवंताला सुद्धा नाही चुकले, तर आपण कोण. मग काय करायचं इथं येऊन, आणिले बांधून सारे, आणिले बांधून सारे, ते इथे भोगायचे, ते इथे भोगायचे सारा संभवूनी राम हृदयी घ्यायचे. बांधून घेऊन आलोय आपण प्रत्येक जण, इथं भोगायचंय. करायचं काय इथं आल्यानंतर, आशा तृष्णा मोह सारे पाश हे तोडायचे, काय ते कर्तव्य माझे भार हे राखायचे. राम रंगी रंगोनी
देवाचा प्रेम सकळा द्यायचे काय ते कर्तव्य माझे भान हे राखायचे. जे जे बांधून आणलेलं कर्माचं गांड सरकतोय. अरिस्टॉटल म्हणायचा चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. या जगामध्ये स्थिर काय असेल तर बदल. बदल ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी स्थिर आहे. अखंड बदलत राहतो आपण, अखंड बदलत राहतो. संसार परिवर्तनशील आहे, अखंड परिवर्तन होत राहतं. आणि मग या संसारामुळे या कर्मबंधनामुळे आम्ही असे गुरफटलो याच्यामध्ये की आम्ही दुःखाला कारण ठरलो. आमच्या वाट्याला दुःखच यायला लागलं वारंवार. साधी गोष्ट आहे, आम्ही संसाराला धरलंय की संसाराने आम्हाला पकडलंय? झोप आली का? काय म्हणणं आहे आपलं? संसाराला आपण धरलंय. जुना दृष्टांत सांगितला जायचा, तुकोबरायांचं त्याच्यावर प्रमाण सुद्धा आहे. एका राजाने एक माकड पाळलं होतं आणि त्या माकडाची परीक्षा घेण्याकरता राजा प्रधानाला घेऊन जंगलात गेला. एका झाडाच्या डोलीमध्ये मुठभर फुटाणे त्यांनी टाकले आणि माकडाला सांगितलं, म्हणजे माकडाला आता ते फुटाणे दिसले तसं ते माकड आपोआप धावत गेलं आणि त्या झाडाच्या डोलीमध्ये त्यांनी हात घातला. फुटाणे भरून मूठ भरून फुटाणे घेतले आणि आता बाहेर हात काढायला लागला तर तो हात काही बाहेर येईना. हाताचा आकारमान वाढलं. मूठ भरली फुटाण्यांनी. गरज काय होती? मूठ सोडण्याची. मूठ सोडली असती हात आपोआप बाहेर आला असता. पण ते शेवटी माकडच. म्हणजे ही माकडाचीच गोष्ट आहे बरं का. ते माकड मूठ काही केल्या सोडायलाच तयार नाही. संसाराला आपण धरलंय की आपण संसाराला धरलंय हा प्रश्न आहे आपला. त्या माकडाला कळेनाच, अरे मूठ सोड, हात आपोआप बाहेर येईल. पण मूठ सोडायला तयार नाही. गरज होती मूठ सोडण्याची. राजाने युक्ती केली, प्रधानाला सांगितलं, एक पेढ्यांचं ताट आणून ठेवा बरं, माकडाला दिसेल अशा अंतरावर. त्या माकडाला दिसेल अशा अंतरावर पेढ्यांचं भलं मोठं ताट आणून ठेवलं. ते माकड बरं का पेढ्यांकडे पाहतंय पण मूठ काही सोडेना. पेढ्यांकडे लक्ष आहे, पेढ्यांकडे पाहतंय, मूठच सुटेना त्याची. गरज काय होती? मूठ सोडण्याची. हात आपोआप बाहेर आला असता. फुटाणे श्रेष्ठ की पेढे श्रेष्ठ? पेढे मिळाले असते ना, पण पेढ्यांकडे पाहतंय पण फुटाणे सोडायला तयार नाही. मग राजाने एक युक्ती केली, पोत भरून फुटाणे आणून ठेवले त्याला दिसेल अशा अंतरावर. मग मूठ सुटली. बघा, त्यापेक्षा म्हणजे मिळालेल्या सुखापेक्षा सर्वोच्च सुख आम्हाला प्राप्त होतंय. नश्वर अशा प्रापंचिक सुखापेक्षा साक्षात भगवत परमात्म्याचं सुख संतांनी आम्हाला दिलंय. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरो. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सगळं सुख तिथं विटेवर वाट पाहतय ना आपली, हे कळतंय. पण मूठ सुटेना माकडाची, पण मूठ सुटेना. आपल्या सगळ्यांची मूठ सुद्धा अशीच आपण आवळून धरली आहे ना. संसार सुटत नाही. कर्मबंधनामध्ये इतके अडकलो, कर्माचे भोग भोगतोय. पण हे कर्मभोग सुद्धा शिथिल करण्याचे काम परमात्मा करू शकतो. या कर्मबंधनातनं सुद्धा सुटका करण्याचं काम परमात्मा करू शकतो. म्हणून तुकोबराय सांगतात, दुस्तर असं कर्मबंधन माझ्या मार्गात आलंय. त्या कर्मबंधनातनं माझी मुक्तता कर परमेश्वरा. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. करिसी माझा अंगीकार. मला स्वीकार भगवंता, माझा अंगीकार कर. जसा गणिका असलेल्या कान्होपात्रेचा सुद्धा तू अंगीकार केलास. ध्रुव बाळाला, प्रल्हादाला, सुदाम्याला सगळ्यांना जवळ केलंस. एका कुब्जेला सुद्धा तू कृपा केलीस. अनेक भक्तांचा उद्धार केलास. तसा माझा सुद्धा अंगीकार कर. आणि मग तुकोबराय सांगतात, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. पंढरीनाथ भगवान की. तू माझ्या जीवाचा सुद्धा जीव आहेस. जीवीच्या जीवना, माऊलींची सुद्धा विरहिणी आहे. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझ वाचुनी केशवा बडे. जीवीची या जीवा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. जीवीची या जीवा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. जीवीची या जीवा. अतिशय सुंदर
सुंदर असं भगवंताचं आणि आपलं नातं तुकोबराय सांगताय, तू माझ्या जीवाचा सुद्धा जीव आहेस भगवंता, माझ्या आतमध्ये असलेली चैतन्य शक्ती की जी तू आहेस, तुझ्यामुळं मी चालतोय, बोलतोय, हसतोय. श्रोते हो, हे सगळं असावं जीवनामध्ये, परमेश्वराचा अत्यंत सुंदर असा वरदहस्त कृपाहस्त असावा. भगवत स्वरूप, भगवत विचार जर आमच्या जीवनाला त्याचा स्पर्श असेल ना, बघा ना, कपडे फाटले तर शिवता येतात, विचार फाटके असतील तर काय करायचं, कुठे शिवाल, किती टाके घालायचे, सगळ्या आयुष्याच्या चिंध्या व्हायला काय वेळ लागतो. त्यामुळे विचार समृद्ध जीवन असावं आणि मग संयम, संस्कार, कौशल्य, ज्ञानदृष्टी या सगळ्याचाच परिपाक जीवनामध्ये व्हावा, परिपोष जीवनामध्ये व्हावा आणि मग जीवन असं समृद्ध एका विशिष्ट दिशेला उंचीवर जाऊन पोहोचावं. ते कसं होतं, ते कुणाचं होतं, उत्तर रंगामध्ये बघूया. पूर्व रंगात मी इथे थांबते. झालेल्या घेतलेल्या अभंगाचा एकदा आठव आणि मग उत्तर रंगाला सुरुवात. धर्माची तू मूर्ती, मूर्ती धर्माची तू मूर्ती, मूर्ती धर्माची तू मूर्ती. धर्माची तू मूर्ती, मूर्ती धर्माची तू मूर्ती, मूर्ती धर्माची तू मूर्ती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती. पंढरीनाथ भगवान की जय. जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती. गोड भजन करूया सगळ्यांनी, हाताने टाळी, मुखाने मस्त खणखणीत आवाजामध्ये नाम. सगळे तयार आहेत, एकदम रिलॅक्स बसा, काही टेन्शन घेऊ नका. 11:30च्या पुढे नेत नाही, काळजी करू नका, चालेल ना. एकदम ताठ बसा. ज्यांना असं वाटतं आपण तरुण आहोत त्यांनी ताठ बसा, म्हणजे मी आपलं जरा जपून बोलते. आणि खणखणीत सगळं टेन्शन, सगळा ताप, सगळं फ्रस्ट्रेशन काही क्षण बाजूला सोडा. मस्त हाताने टाळी. जी टाळी जन्म मरणाते टाळी, म्हणून कीर्तनी वाजवा शुद्ध टाळी. कीर्तनातली टाळी जन्म मरण टाळते, अनेक आधिव्याधी टाळते. त्यामुळे खणखणीत टाळी, खणखणीत नाम, सगळ्यांचा आवाज. भजन सोपं सांगते. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. बोला, विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा, विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ. बाबा क्या बात है, बाबा. विटेवरी उभा कटेवरी हात, पूर्ण ब्रह्म हा पंढरीनाथ.
कुण्डलाकान्त गण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कण्डनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कटेवरी उभा कटेवरी हा पूर्ण ब्रह्म हा पंढरी हा कटेवरी उभा कटेवरी पंढरीनाथ भगवान की राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय जय रघुवीर